जय कालभैरव. तर पितृपक्ष हा हिंदू धर्मातला एक महत्त्वाचा काळ आहे. या पितृपक्षामध्ये आपण आपल्या पितरांप्रती म्हणजे पूर्वजांप्रती श्रद्धा अर्पण करण्यासाठी तर्पण, पिंडदान, अन्नदान, श्राद्धकर्म इत्यादी गोष्टी करण्यासाठी हा काळ पाळला जातो. तर हा पितृपक्ष असतो केव्हा? तर हा भाद्रपद पौर्णिमेपासून अश्विन अमावस्येपर्यंतचे 15 दिवस हा असतो पितृपक्षाचा काळ. याला श्राद्ध पक्ष किंवा महालय म्हणजे महाळ असं सुद्धा म्हटलं जातं. तर या पितृपक्षामध्ये जे काही तर्पण, पिंडदान, अन्नदान केलं जातं याचा अर्थ काय? तर्पण म्हणजे पाण्यामध्ये तीळ आणि कुश एकत्र करून ते जल अर्पण केलं जातं, त्याला म्हणतात तर्पण. तर्पण म्हणजे तृप्ती. पिंडदान तांदूळ, तूप, तीळ, मध यांचा गोळा केला जातो म्हणजे पिंड बनवलं जातं आणि ते अर्पण केलं जातं, त्याला म्हणतात पिंडदान. आणि दानधर्म म्हणजे तांदूळ, तीळ, तूप, मध, गोदुग्ध, सुवर्ण, अर्थ यांचं दान या पितृपक्षामध्ये केलं जातं. आता आपण पाहूया की या पितृपक्षामध्ये कोणत्या गोष्टी टाळाव्या. सण, उत्सव, शुभकार्य म्हणजे लग्न किंवा गृहप्रवेश अशा गोष्टी करू नयेत. नवीन वस्त्र, नवीन वाहनं किंवा नवीन घर खरेदी करणं अशा गोष्टी टाळाव्यात. ट्रिपला जाणं, मांसाहार, मद्यपान, फिरायला जाणं इत्यादी गोष्टी टाळाव्यात.